अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचे माझ्या चॅनलवर खूप स्वागत. महाराजांची कृपा तुम्हा सर्वांवर राहो हीच महाराजांची प्रार्थना. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज मी सुरुवात केली होती स्वामी चरित्र सारामृताच्या पारायणाला. आज आपल्याला एक दिवशी पारायण मला करायचं होतं, म्हणून सकाळी उठून पहिले कचरा वगैरे काढला, फरशी पुसून घेतली, परत दरवाजा पुसून घेतला. आज पौर्णिमा असल्यामुळे पाणी आणि त्याच्यात गोमूत्र टाकून शिंपडून ते सगळीकडं मी स्वच्छता करून घेतलेली. आणि ते झाल्यानंतर दरवाजा पण आपण स्वच्छ पुसून घेतलेला आहे. मग आपण अशा पद्धतीनं आपण आपलं घर जेवढं स्वच्छ ठेवू तेवढी सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात येत राहते. मग मी उंबरठ्याला हळदीचं लेपन केलेलं आहे. हळदीमध्ये गोमूत्र वगैरे घालून, चंदन पावडर घालून आणि गुलाबजल घालून मी ते हळदीचं लेपन केलेलं आहे. मग उंबरठ्यावर हळद, कुंकू, अक्षदा आणि फुलं वाहिलेली. मी अशा पद्धतीनं मी सकाळी सुरुवात तर केलेली छानपैकी स्वामींच्या पारायणाला. मग मी देवपूजा करून घेतली आहे. देवाऱ्याच्या समोरची जागा पुसून घेतली, कारण की तिथं आपल्याला स्वामी चरित्र सारामृताच्या पूजेची मांडणी करायची होती. मी प्रथम पाट ठेवला आहे. मी पाटावर पिवळे वस्त्र आपल्याला अंतरायचं आहे. पिवळे वस्त्र म्हणजे स्वामींना खूप प्रिय आहे पिवळा रंग, म्हणून आपल्याला पिवळे वस्त्र अंतरायचं आहे. तर मग पिवळे वस्त्र अंतरल्यावर आपल्याला मग व्यवस्थित पूजेची सगळी हळूहळू पद्धतीने मांडणी करायची आहे. आणि आपण जेवढी गुरूंची सेवा गुरुपौर्णिमेला करू तेवढंच गुरु आपल्या पाठीशी नेहमी उभे राहतात. आणि हा एकच दिवस असा असतो की आपण आपल्या गुरुप्रती जेवढी आपण भावना व्यक्त करू तेवढं कमीच असतात. मग मी आता स्वामी समर्थांचा फोटो पाटावर ठेवलेला आहे पूजा करतानाच. आणि नेमकं आमच्या झाडाला आज पिवळ्या जास्वंदीचं फूल आलेलं आहे आणि तेच मी आज घातलेलं आहे. मग स्वामी चरित्र सारामृताचं पुस्तक म्हणजे व्यवस्थित स्वच्छ करून मी परत पाटावर मांडलेलं आहे. आता त्याच्यावर मी हळद, कुंकू, अक्षता वगैरे वाहणार आहे. मग अक्षता थोड्याशा ठेवून मी गणपती बाप्पाला स्वामींच्या शेजारी ठेवलेला आहे, कारण की सगळ्यात पहिले गणपती बाप्पांचीच पूजा केली जाते. अशा पद्धतीनं मग दिवा मी ठेवलेला आहे खाली. आणि मी साध्या सोप्या पद्धतीत मी माहिती सांगते आहे की जेणेकरून कुणालाही लक्षात येईल ती. मग दूध ठेवलेलं आहे मी स्वामींच्या पूजेसाठी. एका छोट्या गडव्यात पाणी ठेवलेलं आहे नैवेद्यासाठी. एक फळ होतं घरात ते ठेवलेलं आहे. तुमच्याकडे फळ नसलं तरी चालेल, तुम्ही खडीसाखर ठेवू शकता, तुम्ही मनुके ठेवू शकता, तुम्ही जे काही गोड पदार्थ कराल तो ठेवू शकता. तुम्ही शिरा वगैरे किंवा तुम्ही लापशी केली असेल गुळाची ती ठेवू शकता. आणि बेसन लाडू ठेवू शकता, पेढे ठेवू शकता, काही ठेवू शकता तुम्ही. मग मी फुलं वाहिलेली आहेत. फूल वाहून झालं की आपल्याला आता हळदी कुंकू वगैरे सगळं व्यवस्थित वाहून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी साध्या सोप्या पद्धतीने खूप मांडणी केलेली आहे. आपल्याला तिथे जपमाळ पण ठेवायची आहे, जपमाळ पण मी ठेवलेली आहे. मग आपण फुलं वाहिलेली आहेत. फुलं वाहून झाली ते दिव्याला पण आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे. दीपप्रज्वलन जे पहिलं करतात त्यासाठी आपल्याला दिव्याला हळदी कुंकू वगैरे लावून फुलं वाहून घ्यायचं आहे. मग आपल्याला उदबत्ती लावून ओवाळायचं आहे. उदबत्ती, धूप, दीप सगळं लावून आपल्याला पूजेची व्यवस्थित शांतपणे मांडणी करायची आहे. आणि खूप साध्या सोप्या आणि सरळ भाषेत मी तुम्हाला सांगते, जेणेकरून तुम्हाला कुठलीही गोष्ट अवघड पडू नये म्हणून. आता आपल्याला उदबत्तीनं ओवाळायचं आहे. ते झालं की आता आपल्याला पुढच्या पूजेसाठी सुरुवात करायची. आपल्याला धूप पण लावायचा आहे. धूप लावून झाला सगळं खूप शांतपणे मी केलेलं आहे. गडबड अजिबात केलेली नाही. सकाळी लवकर उठून आपण हे सगळं केलेलं आहे. आता आपण स्वामी समर्थांच्या प्रतिमेला फोटोला नमस्कार करून घ्यायचा आहे. आता आपल्या घरात माझ्या स्वामींचा मोठा फोटो पण आहे, त्याची पण पूजा केलेली आहे. स्वामींच्या पादुकांची पूजा केलेली आहे. त्याच्यानंतरच आपण आपल्या पारायणाच्या पठणाला सुरुवात करायचं आहे. मी एक दिवशी पारायण करते, त्यामुळे मला एका वेळी बसून सगळे पाठ 21 अध्याय पूर्ण वाचायचे आहेत. एका वेळी तुम्ही एका बैठकीत पण करू शकता. अगदीच ज्यांना एका बैठकीत जमत नाही त्यांनी मध्ये ब्रेक घेतला तरी चालेल.
ज्यांची लहान मुलं असतात, काही कारणानिमित्त त्यांना उठावं लागतं मध्ये, तर ते उठू शकतात. पण माझं मी एका बैठकीत करण्याचा हे घेतलेलं आहे. आता बघू कसं स्वामी करून घेत आहेत तसं. अशा पद्धतीनं धूप दीप सगळं लावून घेतलेलं आहे. स्वामींना पूजा अर्पण फुलं अर्पण केलेली आहेत आणि स्वामीच्या इथं सारामृताचं मी आता पठण करायला सुरुवात केलेली आहे. आता मी 1 ते 21 अध्याय एका बैठकीत घेणार आहे, कारण की मी 1 दिवशी पारायण करते आहे. तशी स्वामी समर्थांच्या कृपेने हेच पारायण माझे पूर्ण होऊ देत. आणि सगळ्यात शेवटी आरती केलेली आहे. आरती ही खूप महत्त्वाची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला नैवेद्य पण दाखवायचा आहे. माझा नैवेद्य दाखवायला मी दुपारी करणार आहे, त्यामुळे आता ही सकाळी पूजा मांडलेली आहे. मी आत्ता फळाचा आणि दुधाचा नैवेद्य दाखवला आहे. अशा पद्धतीने आरती करून आपण या व्रताची सांगता केलेली आहे. स्वामी समर्थ कृपेने तुम्हालाही सुख शांती आरोग्य लाभो, समृद्धी लाभो ही स्वामीचरणी प्रार्थना आहे. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि